पूर्ण होतोय. नाही, जो व्हिडिओ मध्ये स्वेटर दाखवते तो माझा आहे आणि ती सांगते तिचा आहे. चलो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि आज आमचा डे सुरू होतो आहे उज्जैनमध्ये. आम्ही दर्शन करायला आलो आहे. फक्त दर्शन होणार आहे ह्या ट्रिपमध्ये, बाकी काही नाही. फुल फॅमिली आलेली एकत्र आणि सो रिअली एक्सायटेड. आणि अर्धी फॅमिली आमची कालच आलेली इथे आणि मी आणि ओंकारादा आज सकाळी आलो आहे 8:30ला आणि आता सगळे एकत्र दर्शनला जाणार आहे. आणि आजचा डे सुरू करूया. चला, फ्रेश मॉर्निंग, फ्रेश दर्शन. मस्त आहे. आम्हाला रूम पण एवढा चांगला भेटला आहे नशिबाने की आम्ही डायरेक्ट क्लीन आहे सगळं आहे. आणि मेन म्हणजे मेन दर्शनच्या बाजूलाच आहे. सो ज्याला जे पण लवकर उठते, जे दर्शनला जात आहे, कुणाची वेट नाही करत आहे, काय नाही, कारण की मंदिर जवळ आहे. आता आम्ही चाललो आहे भारतमाता मंदिरला. म्हणजे ते आमचं जर्नी एकदम बेस्ट झाली आहे. फास्ट एकदम. डे पण प्रोडक्टिव्ह झाला. माझी एक्झाम होती. सो ओंकारात आणि मी जरा लेट आलो आहे, बट आम्ही काही मिस केलेलं नाही आहे. येस, हे आहे भारत माता मंदिर आणि हे आमचं हॉटेल. आणि इथं आपली अर्धी पब्लिक बसलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, जवळजवळ आहे सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं सगळे आपापल्या कम्फर्टनुसार मज्जा करतात आहेत. उहू दादा हाय. लेट झाली पण थेट आली. शरुडी हम लेट आए पर कुछ मिस नहीं किया. मला थँक्यू आत्या. दादानी मी पहिले बोलले होते चल, काय नाही होतं आता तुला असं झोपायचं काय करायचं. मला सांगितलंच नव्हतं की डॉक्टरांना विचारतो. तर मग तिथे गेल्यावर डॉक्टर म्हणत जात जा ना, मला कशाला विचारते सारखी. हळू जा, हळू ये. काय प्रॉब्लेम नाही. लडाखला जाऊन आलेली आहे, ऍडव्हेंचर करून आलेली आहे. वागा म्हणजे सनीदादाचं कन्फर्म नव्हतं, अचानक आला. बहिणीचं कन्फर्म नव्हतं, अचानक आली. महाकालची इच्छा, महाकालची. आणि माझी होती की नाही मला माहितच नाही. तुम्हाला पेंडिंगवर ठेवलं होतं. मागच्या महिन्यात आहे ना. काय सनीदादा तू शांत काय? तू पण पार्टीमध्ये इन झालाय म्हणून का? चला चला चला, एक अंधा काढून एक बंदा काढून. शर्मा तुझी तर गेम होणार आहे. जे चवीने खाणार त्याला केपरे देणार, जे नाही खाणार त्याला झापडं देणार. चला वहिनी, नवाज पूर्ण होतोय. आता अजून एक नवाज बोल म्हणजे तर परत येऊ आपण. आली एका ठिकाणी. नको सांगू नंतर त्याचं सेपरेट ब्लॉग करू. येस जेव्हा जाऊ डायरेक्ट तिकडं. आता आम्ही चाललोय आतमध्ये दर्शनाला आणि रिस्क नको म्हणून मी फोन जास्त वापरणार नाही आहे आणि व्हिडिओ जास्त काढणार नाही आहे. बट स्टील कंटेंट आपल्याकडे एवढं जास्त आहे की आपले व्हिडिओज नक्की बनतील. चलो, मस्त असं दर्शन झालेलं आहे बिना फोनचं. त्याच्यामुळं फक्त देवाला बघितलं, फोनमध्ये कुणी बघितलं नाही व्हिडिओमध्ये. आता आम्ही चाललो आहे वेगळीकडं. 3-4 वेळा आम्ही पिंडीसमोर गेलो दर्शन घ्यायला. शांतीने पूजा केली, रुद्राभिषेक आणि 2 तास होतं मंदिरात. गर्दी नव्हती एवढी. सकाळचा टाईम होता. आता गर्दी जास्त वाढली. बाकी काय नाही. आता बघूया पुढं कुठं जायचं आहे ते सांग मला पहिले. 4 धाम मंदिरात. महाकालचं दर्शन घेऊन आम्ही आता दुसरी सवारी घेऊन 4 धाम मंदिरात चाललो आहे. बाय 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 बाय. चला, झालं आपलं दर्शन. एकदम मस्त. कोणतं झालं? 64 विद्या श्री आणि बलराम यांनी घेतलेल्या 64 विद्या त्या आम्ही बघितल्या. येस, आम्ही श्रीकृष्णाच्या स्कूलमध्ये आलतो, गुरुकुलमध्ये. म्हणजे बोर्डिंगमध्ये. हां, बोर्डिंगला टाकलं होतं. फक्त एवढाच प्रश्न आमचा उरला आहे की किती वर्ष इथं होते, कारण की त्यांनी 64 सब्जेक्ट शिकलेत. 64. आता 4 फोडला की फक्त 6 येतात. बात तो सही है. दौड़ना पड़ता है. आपण आलोय मंगळच्या मंदिरमध्ये, जो एकमेव आहे. नमस्कार मंडळी मंडळी मंडळी. आणि तू कोण आहे? संडळी पप्पी देशर बाई. मी
विचारलं त्याला कुठे यायच्यात मंगळ, तर तो बोलला पिंडातून जो उगम आलेला आहे ना तो मंगळ. घाम आहे ना, घाम शंकराचा, त्याचा उत्पत्ती म्हणजे मंगळ असं मी बघितलं. दिवसभराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आत्ता आलोय हॉटेलला. आता वाजलेत 8, 8:30 आणि आता क्रेविंग झालेली आहे पाणीपुरीची. सो आम्हाला आता शयन आरती करायची आहे. 10 वाजता आहे ती शयन आरती. बट आम्हाला पहिलं जायचं आहे पाणीपुरी खायला. पाणीपुरी खाणार आणि मग जाणार शयन आरतीला. मग जाणार आम्ही शयन आरतीला. मी एवढी जोशने नाही बोलू शकत ही गोष्ट. असो, काय भांडण नका करू रे. आता आम्ही फिरतोय कॉरिडोर. अशा सगळ्या मूर्त्या आहेत, म्हणजे की महाकालचे जेवढे अवतार होते त्यांनी जे जे केलं सगळं दाखवलेलं आहे पूर्ण कॉरिडोरमध्ये. हे मागचा अख्खा कॉरिडोर आहे. आई हे जॅकेट माझं आहे, हे माझं आहे. हे दरवेळेस जी फोटो मध्ये घालत असेल ना, नाही जो व्हिडिओ मध्ये ही स्वेटर दाखवते तो माझा आहे आणि ती सांगते तिचा आहे. माझं स्वेटर घालते. हे स्वेटर माझं आहे, माझं आहे. जॅकेट ते आणि हे तू घातलंय. जपानचं हिचं आहे.